काही ट्रिप्स फक्त फिरण्यासाठी नसतात, त्या आठवणी बनवण्यासाठी असतात. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद सोबदार आपलं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल विथ प्रमोद सोबदार. आणि आज आपण निघालोय मुंबईहून पावसाळ्यातील स्वर्ग महाबळेश्वर अनुभवायला, बघायला आणि फिरायला. तिथले हिरवेगार डोंगर, धुक्याने झाकलेले घाट, गरम चहा आणि वेड्यासारखी धमाल अनुभवायला. तर चला सुरुवात करूया. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले सुंदर हिल स्टेशन आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 1350 मीटर उंचीवर असल्यामुळे पावसाळ्यात इथले वातावरण अक्षरशः ढग, धुके, धबधबे आणि हिरवाईने भरून जाते. पावसाळ्यात महाबळेश्वरचा खरा निसर्ग अनुभवायचा असेल तर जून ते सप्टेंबर हा काळ विशेष सुंदर असतो. मात्र मुसळधार पावसात काही व्ह्यू पॉईंट्स तर व्हिजिबिलिटी कमी होऊ शकते. महाबळेश्वरला जर जायचं असेल मुंबईहून तर तुम्ही मित्रांसोबत स्वतःच्या कारने जात असाल तर हा सर्वात सोयीचा प्रवास. अदरवाईज तुम्ही बस मार्गे पुणे, वाई, पाचगणी करत महाबळेश्वरला जाऊ शकता. पनवेलहून साधारण 4.5 ते 6 तास वेळ लागू शकतो. पावसाळ्यात ट्रॅफिक आणि घाट रस्त्यामुळे वेळ वाढू शकतो. मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि सातारा या भागातून महाबळेश्वर पाचगणीसाठी बसचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. बसचे वेळापत्रक प्रवासाच्या दिवशी तपासणे चांगले. ट्रेनने जर तुम्हाला महाबळेश्वरला जायचं असेल तर थेट रेल्वे स्टेशन नाही. जवळचे प्रमुख रेल्वे पर्याय सातारा आणि पुणे. महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या बजेटनुसार आणि ग्रुपनुसार राहण्याची जागा निवडा. महाबळेश्वरच्या मार्केटच्या आसपास बजेट हॉटेल्स मिळतात. त्याचा फायदा हाच होतो की बाजार जवळ असतो, रेस्टॉरंट जवळ, रात्री फिरायला सोयीचे. आणि जर तुम्ही फॅमिली किंवा कपल जात असाल तर मुख्य शहरापासून थोडे बाहेर रिसॉर्ट किंवा बुटीक हॉटेल घेतले तर हिरवाई आणि शांत वातावरण जास्त अनुभवता येईल. फ्रेंड्स ग्रुपसाठी व्हिला घेणे हा उत्तम पर्याय असू शकतो. महाबळेश्वरमध्ये फिरायचे कुठे तर वेण्णा लेक, विल्सन पॉईंट, एलिफंट्स हेड पॉईंट, केट्स पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, रिंगमाला वॉटरफॉल, बॉम्बे पॉईंट, सनसेट पॉईंट, ओल्ड महाबळेश्वर, मॅप्रो गार्डन, महाबळेश्वर मार्केट, पाचगणी, टेबल पॉईंट. पावसाळ्यात महाबळेश्वरला जाण्यासाठी चांगला रेनकोट, एक्स्ट्रा शूज, हलके जॅकेट, वॉटरप्रूफ मोबाईल पाऊच, पॉवर बँक, आवश्यक पर्सनल मेडिसिन्स, छोटा टॉवेल, एक्स्ट्रा सॉक्स, वॉटर बॉटल्स आणि ऑफलाईन मॅप्स नक्की सोबत ठेवा. घाटात सावकाश ड्राईव्ह करा. फॉगमध्ये हाय स्पीड टाळा. कड्याच्या अगदी जवळ जाऊ नका. पाण्याचा जोरदार प्रवाह ओलांडू नका आणि स्थानिक प्रशासनाने बंद केलेल्या ठिकाणी जाऊ नका. तर नमस्कार मंडळी, आता आपण निघालो आहोत महाराष्ट्राच्या स्वर्गाकडे. पावसाळ्यातलं महाबळेश्वर अनुभवण्यासाठी
चला तर मग भेटूया महाबळेश्वरला. पिकनिक 2026. जय शिवराय. जय शिवराय. रिमझिम रिमझिम पाऊस पडतो, डोंगर धुक्यात हरवतो, हिरव्या हिरव्या कुशीत निसर्ग मनाला अलगद कवटाळतो. घाटाच्या त्या वळणावरती थेंब गालावर येती, खिडकीतून तो नजारा पाहता डोळ्यात स्वप्न दाटून येती. गाडीमध्ये गाणी वाजती, मित्रांची मस्ती रंगती, पावसाच्या त्या तालावरती आठवणींची मैफल सजती. वेण्णा लेकच्या शांत पाण्यावर पावसाची रिमझिम बरसते, बोटीत बसता मित्रांसोबत मनाची होडीही तरंगते. धुक्यामागे डोंगर लपतो, क्षणात पुन्हा दिसून येतो, निसर्गाचा हा लपंडाव पाहून मन हरखून जातं. एलिफंट्स हेडच्या वाटेवर गार वारा गाणं गातो, आर्थर सीटच्या कड्यावरती सह्याद्री मनाशी बोलतो. मॅप्रोच्या त्या गोड सुगंधात स्ट्रॉबेरीची चव मिसळते, पावसात भिजलेली संध्याकाळ मनात कायमची उतरते. रात्र झाली, बाजार सजला, भजीचा सुगंध दरवळला की मग रमचा खंबा बाहेर काढला. मित्रांसोबत हसता हसता दिवस कधी संपला कळलंच नाही. कुणाला पैसा हवा असतो, कुणाला मोठं घर हवं असतं, पण कधी कधी आयुष्याला फक्त असे क्षणच पुरेसे असतात. पाऊस असू दे, धुकं असू दे, मित्रांची साथ अशीच राहू दे. महाबळेश्वरच्या या वाटेवर आयुष्यभर आठवणी उमलू दे. कारण जागा कितीही सुंदर असली तरी आठवण तेव्हाच बनते जेव्हा त्या सुंदर क्षणी आपली माणसं सोबत असतात. महाबळेश्वरच्या पावसात हरवलो आम्ही, पण सापडल्या आयुष्यभर जपायच्या आठवणी. दीवानों की ये बातें दीवाने जानते हैं, चलने में क्या मजा है परवाने जानते हैं. तुम यूं ही जलाते रहना आकर ख्वाबों में, पल पल दिल के पास तुम रहती हो. ऊट मी सांगतो माहिती आहे मी दारू एकदम एवढा पिणारा आहे मला. तू आजा माझा चुटून आएगा तो माझ्या नाही आएगा हमको. जरा सगळं तू ये सगळं थंड होईल. नाही तू सगळं थंड होईल. आजा बोलला नाही तो आपण ना बाबू म्हणत करू नका भाई म्हणून सुट्टी मी जर तुमच्यावर 3,000 कमवू शकतो, जर 10,000 कमवू शकतो.
राहून तसं तू करू शकतो ना. पण हा माझा प्रमोद बाबू महफिल में कैसे कह दे किसी से दिल बंध रहा है एक अजनबी से मधीर सावन सुलग सुलग जाए मन. हे प्रमोद चला बस संपव. संपवणार थोडं राहिलंय तू थांब घरी थांबा तुम्ही दोघं आम्ही मी घरी थांबतो जा चला, चला. जा फिरून ये, बाबू जा. ह्यामुळे तू दोघे जातो जा असं आहे. लिडर कसा असावा लिडर कसा असावा ऐक. सगळ्यांना सांभाळून घेणारा. एवढा आपण ऐक. सांभाळून घेत. ऐक तुमच्या दोघांमुळे सगळ्यांना त्रास होतोय मी आधीच सांगतोय माझ्या दो लेट भोसडीच्या मला त्रास होतो. धुक्याच्या त्या चादरीत डोंगर सारे हरवले, पावसाच्या सरींसोबत निसर्गाचे रंग खुलले. हिरव्या हिरव्या वाटेवर थेंब मोत्यांसारखे पडती, घाटाच्या त्या वळणावर मनाला नवी स्वप्न भेटती. गरम चहाचा एक कप हातात घेऊन बसावं, समोर धुक्यात हरवलेलं महाबळेश्वर पाहत राहावं. वेण्णा लेकच्या पाण्यावर पावसाचे थेंब नाचती, मित्रांच्या त्या हास्यामध्ये आठवणी नव्या जन्मती. कधी धुकं येतं जवळ, कधी डोंगर लपून जातो. क्षणभर दिसलेला नजारा मनात कायमचा राहून जातो. एलिफंट्स हेडच्या वाटेवर वारा गुपित सांगतो, आर्थर सीटच्या कड्यावरती निसर्ग मनाला थांबवतो. मॅप्रोच्या त्या गोड चवीत स्ट्रॉबेरीचा रंग मिसळतो. पावसात भिजलेला प्रत्येक क्षण मनाला पुन्हा पुन्हा हसवतो. सूर्यास्त दिसला नाही तरी धुक्यानं आभाळ सजवलं. सनसेट नाही फॉक्सेट म्हणत निसर्गानं मन जिंकलं. पाऊस पडत राहू दे, धुकं असंच दाटू दे. मित्रांच्या या सोबतीला आठवणींची पालवी फुटू दे. महाबळेश्वर फक्त एक ठिकाण नाही, तो एक सुंदर अनुभव आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबात मनाला मिळालेला निवांत श्वास आहे. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, पावसातलं महाबळेश्वर एकदा पाहून भागत नाही, कारण तिथला निसर्ग डोळ्यांनी दिसतो पण मनातून कधीच जात नाही. पावसाळा आला की सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं महाबळेश्वर जणू नव्या नवरीसारखं सजून निघतं. आभाळाच्या निळाईवर काळ्या ढगांची दाट नक्षी उमटते आणि क्षणाक्षणाला बरसणाऱ्या सरींनी डोंगरांच्या अंगावर हिरव्या शालूची नक्षी फुलते. धुक्याची पांढरी शुभ्र चादर डोंगरांना अलगद कवेत घेते
आणि क्षणात एखादा डोंगर दिसेनासा होतो तर पुढच्याच क्षणी धुक्याच्या पडद्याआडून हळूच डोकावतो. महाबळेश्वरच्या घाटांवरून गाडी पुढे सरकत असताना प्रत्येक वळणावर निसर्ग एक नवं चित्र उलगडत जातो. कधी आभाळाला भिडणारे डोंगर दिसतात तर कधी खोल दऱ्यांमध्ये पसरलेलं धुकं जणू स्वर्गाचीच वाट पृथ्वीवर उतरली आहे असा भास निर्माण करतं. पावसाच्या थेंबांनी धुतलेली झाडांची पानं हिरव्या काचेसारखी चमकत असतात. त्यांच्या टोकांवर विसावलेले पाण्याचे थेंब सूर्यकिरणांच्या प्रतीक्षेत असलेल्या मोत्यांसारखे भासतात. कुठेतरी एखादा पक्षी पावसाच्या तालावर सूर छेडतो तर कुठेतरी झाडांच्या पानांतून वाहणारा वारा मंद स्वरात निसर्गाचीच गाणी गात असतो. आणि मग अचानक डोंगराच्या कुशीतून एखादा धबधबा खळाळत खाली झेपावतो. पांढऱ्या शुभ्र फेसाळ पाण्याची ती धार जणू सह्याद्रीच्या कपाळावरून ओघळणारी चांदीची धारा भासते. त्याचा खळखळाट, पावसाचा रिमझिमनाद आणि वाऱ्याची सळसळ या तिन्हींच्या संगमातून निसर्गाची एक अद्भुत मैफल रंगलेली असते. वेण्णा तलावाच्या शांत पाण्यावर पडणारे पावसाचे थेंब म्हणजे जणू निसर्गाने पाण्यावर उमटवलेली असंख्य वर्तुळे. तलावाभोवतीची गर्द हिरवाई, धुक्यात हरवलेल्या टेकड्या आणि थंडगार वाऱ्याची झुळूक मनाला क्षणातच शहराच्या धावपळीपासून दूर घेऊन जाते. एलिफंट्स हेड, केट्स पॉइंट, आर्थर सीट उभं राहिलं की समोरच्या दृश्य शब्दांच्या पलीकडलं वाटतं. दऱ्यांमध्ये साचलेलं धुकं कधी पडदा बनून निसर्गाचं सौंदर्य लपवतं. वाऱ्याची एखादी झुळूक येताच तो पडदा अलगद बाजूला होतो आणि समोर सह्याद्रीचं विराट रूप उभं राहतं. पावसाळ्यात महाबळेश्वरचा प्रत्येक रस्ता जणू हिरवाईच्या गालिच्याने सजलेला असतो. प्रत्येक पायवाट एखाद्या नवीन रहस्याकडे घेऊन जाते आणि प्रत्येक वळणावर निसर्गाची नवी कविता भेटते. इथला पाऊस फक्त अंगावर बरसत नाही, तो मनावरही बरसतो. शहराच्या धावपळीत थकलेल्या मनाला तो शांत करतो, विचारांच्या गर्दीला विराम देतो आणि क्षणभर का होईना आपल्याला स्वतःशीच भेट घडवून आणतो. संध्याकाळी धुक्याने संपूर्ण परिसराला कवेत घेतलं की महाबळेश्वरचं रूप आणखीनच गूढ आणि मोहक होतं. सूर्य दिसत नसला तरी आकाशावर पसरलेली करड्या ढगांची नक्षी आणि धुक्यात विरघळणारा डोंगरांचा आकार एखाद्या चित्रकाराने अपूर्ण ठेवलेल्या पण तरीही सुंदर अशा चित्रासारखा भासतो. रात्र होते. पावसाचा आवाज स्पष्ट होतो. दूरवर कुठेतरी एखाद्या घराची किंवा हॉटेलची लुकलुकणारी दिव्यांची रांग दिसते आणि आजूबाजूला पुन्हा पसरते ती धुक्याची शांत चादर. त्या क्षणी जाणवतं महाबळेश्वर हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, ते पावसाने लिहिलेली निसर्गाची एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीत हिरवाई आहे, प्रत्येक शब्दात धुका आहे, प्रत्येक सुरात पावसाची रिमझिम आहे आणि प्रत्येक क्षणात मनाला पुन्हा पुन्हा जगावंसं वाटणारं एक स्वर्गीय सौंदर्य आहे.
वेलकम महाबलेश्वर. एन्जॉय. वेलकम. एन्जॉय. मिस्टर सतीश इज हियर. मिस्टर सतीश. जा ना दोघे जो. मस्त ऊन पडलं प्रमोद. फुटेज पण आहे ना एवढं मस्त येईल ना. मस्त त्याचे डॅम घेतो. तिकडचा डॅम बघ. समोर पाणी दिसतंय बघ. हे इकडे जा. प्रमोद चोपदार साहेब. कोण कुठे आला गेला आपला. अरे हे दोघे कुठे गेले. आस्वाद घेतला नवीन मॅप्रो क्लिनिंग. यालाच बोलतात मॅप्रो. कसं झाड व्हिडिओ वस्तूला क्लॅरिटी का ना. फोटो मॅप्रोचं वॉटरफॉल. पाणी वॉटरफॉल. याला म्हणतात वॉटरफॉल. मॅप्रोचा बंद पाणी अंगावर घ्या आणि मारा. विचारवर बसतो काय आपण घेऊ. नंबर की टोटल करने की जितनी टोटल आ जाएगी उस साइज में टोटल. एक हमने बोला उसका हमने वेबिनार. अरे पहिला बस आला व्हिडिओ का मागील पब्लिक. लाईट
काय काय आहे ते घेऊन ये. इकडे बघूया. अरे कुठे फ्री टेचिंग? अरे टेडी बघ केवढा आहे तो. बघ केवढा टेडी आहे तो. फुकट आहे का तो टेडी? मग इकडे आहे काय? ओके ओके तिला टेस्ट करतो. फ्री आहे बघूया. तिला करतो. पुढे कर. बाय गेट टू 1 फ्री. बाय गेट टू 1 फ्री. अरे वा. पालक फ्री आहे का काय? फ्री आहे. मग किती पण ग्लास पिऊ आई आधी थोडे प्या. हा पाहिजे तेवढा पिणार आई. नाही पिणार. तिच्या ही देख रे पी.
बोल बोल. This is Vinay Lake at Mahabaleshwar. My dearest Anna and myself Pramod. We are enjoying here. व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढतो. व्हिडिओ काढतो असं तर असं काय बोला काय मागे समुद्र आहे. समुद्र नाही रे बाबा. वेण्णा लेकला आलोय. तलाव आहे. तलाव आहे. वेण्णा लेक. हा व्हिडिओ काढला. हा मग वेण्णा लेकला आलोय. मग तिकडे काय असं काय ते बघा. काय ते? आता मग धुकं गेलं. हे मम्मी माय धुकं गेलं. आता आपण आलो म्हणजे धुकं गेलं. आता ऊन पडणार. आपण आल्यामुळे धुकं जातं. आपण मानलं पाहिजे ना म्हणजे एवढ्या पाण्यात बोटिंग करताय. मला साधं पाण्यात जाऊया आपण पण. तुला पोहता येतं मला पण येतं सगळं. मला पोहता येतं. सतीचा पण येतं. अरे इथून तिथं मग माझा एलजीएफचे त्याच्यात कसे डाउनलोड करू काय करू ह्याच्या गाडीत लिंक लाव ह्याच्यात थोडा मारतो मी. ह्याच्यात थोडा हे लिंक कसं करायचं. लिंक करे ना एलजीएफसीचा. आमच्याकडे नको घेऊ व्हिडिओ काढताय. माझ्याकडे नको घेऊ. इकडे असं असं पॅन मार आणि असं धुका बिका घे सगळं. एलजीएफसी मध्ये आलाय बाळा. असं करा.
तुला दिला होता का? अरे तू व्हिडिओ हेलो भाइयों और बहनों, सुनिए, हम अभी महाबलेश्वर संध्याकाळची तयारी करतोय तू. मंदिर घूम के आने के बाद इनकी अवस्था देखिए क्या है। सब लोग थक गए हैं खाने के पीने के बाद अन्न पक गए. और पक गए हैं। और पक गए. ये देखिए, ये है हमारे के बाबू, असली के बाबा असली. हाँ, और ये महेश बाबू बाबू साउथ के. कल रात से परेशान हैं सिकुड़ गए हाँ। सिकुड़ गए. और पूरे सुकड़ गए और ये है हमारे समाधान नमस्कार जी, समाधान नमस्कार. हम और- अच्छे हैं अभी. जी जान से समाधानी है। और ये हैं हमारे सतीश सांगले, जिन्होंने हमको बहुत हमारे सारथी है कृष्ण सारथी. सारथी हम पांडव है 5 पांडव और हमारे सारथी है। कृष्ण सारथी. हाँ, त्यांचा तसे पण काय पण कॅमेरे मारायचे ते. मस्ती करायची रे आपण. हा बिंदास येऊ देत. माझं पण असं काळं तोंड चालेल. आपलं काय झालं माहिती का खाडीचं पाणी पिलं. अरे त्या गंटरात बोलू आपण. मित्रांनो, आजचा ब्लॉग खरंच खूप खास होता, कारण आम्ही गेलो होतो महाराष्ट्राच्या सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक महाबळेश्वर येथे, आणि तेही पावसाळ्याच्या भन्नाट वातावरणात. 3 दिवस कधी संपले कळलंच नाही, पण आता या 3 दिवसातल्या वातावरणातल्या त्या आनंदाचं मनात झालेलं चित्रीकरण पुन्हा पुन्हा डोळ्याच्या पडद्यासमोर येत आहे, आणि त्या आठवणी पुन्हा पुन्हा जाग्या होत आहेत. मला थोडंसं त्या आठवणी तुमच्या सोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. आम्ही मुंबईहून मित्रांच्या ग्रुपसोबत रोड ट्रिपनी निघालो होतो. गाडीत गाणी, मस्ती, जोक्स, चहाचे ब्रेक सुरू होते. पावसाचे हलके शिडकावे आणि हिरवागार निसर्ग आमच्या प्रवासाची मजा आणखीन वाढवत होता. जसजसे महाबळेश्वर जवळ येत होते तसे धुक्याची चादर, वळणावळणावरचे घाट रस्ते आणि उंच डोंगर मन मोहून टाकत होते. प्रत्येक वळणावर एखादा सुंदर फोटो पॉईंट दिसतोय का याच्यावर आमची नजर असायची. आणि आम्ही पोहोचलो महाबळेश्वरमध्ये. सर्वप्रथम आम्ही गेलो वेण्णाली येथे. पावसाळ्याच्या वातावरणात तलावाचे सौंदर्य काही वेगळेच दिसत होते. बोटिंगचा आनंद घेताना सभोवतालचे धुके आणि थंडगार वारा अविस्मरणीय अनुभव देत होता. त्यानंतर आम्ही गेलो प्रसिद्ध केट्स पॉईंट, एलिफंट हेड पॉईंट, आर्थर सीट पॉईंट पाहण्यासाठी. ढग इतके जवळ आले होते की जणू आम्ही आकाशातच फिरत होतो. काही वेळ तर संपूर्ण व्हॅली धुक्याने झाकली जात होती आणि अचानक दिसणारे निसर्ग सर्वांना थक्क करून टाकत होतं. पावसाळ्यातील महाबळेश्वरची खरी ओळख म्हणजे त्याचे असंख्य धबधबे. रस्त्यात दिसणाऱ्या प्रत्येक धबधब्यावर आम्ही थांबत होतो, फोटो काढत होतो आणि पावसात भिजण्याचा आनंद घेत होतो. दुपारनंतर आम्ही प्रतापगडला गेलो आणि त्यानंतर प्रसिद्ध मेट्रो गार्डन येथे पोहोचलो. तेथे स्ट्रॉबेरी क्रीम सँडविच आणि चॉकलेट्सची चव घेतली. मित्रांसोबत गप्पा मारत गरमागरम कॉफीचा आस्वाद घेताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही. संध्याकाळची महाबळेश्वरमधली ती मार्केटमधली फेरफटका आठवतंय मला. तिथली स्थानिक चप्पल, जॅम, मध, चॉकलेट्स आणि विविध वस्तूंची खरेदी. बाजारातील उत्साही वातावरण आणि पावसाळी हवामान यामुळे संध्याकाळ आणखी सुंदर झाली होती. दिवस संपत चालले होते. कसे संपले ते कळलंही नाही. हॉटेलच्या बाल्कनीत बसून समोर दिसणारे धुके, पावसाचा आवाज आणि मित्रांसोबतच्या आठवणी मनात साठवत चाललो आहोत.
खरंच मित्रांसोबत केलेली महाबळेश्वरची मॉन्सून ट्रिप म्हणजे एक सहल नाही तर आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव आहे. जर तुम्हीही पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर महाबळेश्वर नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये असायला हवे. हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला महाबळेश्वरमधली कोणती गोष्ट आणि कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात. धन्यवाद. आपलाच प्रमोद चोपदार.